उल्हास नदीत धुळवडीच्या दिवशी 6 जणांचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र यानंतरही नदीत पर्यटकांचा मुक्त विहार सुरूच असल्याचं पाहायला मिळते. लहान लहान मुलांनाही सोबत घेऊन उल्हास नदीच्या बॅरेज बंधाऱ्यावर पर्यटकांकडून जीवघेणे स्टंट केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उल्हास नदीत आजवर अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळवडीच्या दिवशीही 5 लहान मुलांसह एका तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला होता. मात्र आज धुळवडीच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा बदलापूरच्या बॅरेज बंधाऱ्यावर उल्हास नदीत पोहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या पर्यटकांमध्ये फक्त तरुण वर्गच नव्हे तर कुटुंब कबिल्यासह आलेल्याचे पाहायला मिळालं. आपल्या लहान लहान मुलांना घेऊन बॅरेज बंधाऱ्यावर चढत नदीत घसरगुंडी करण्याचे जीवघेणे स्टंट त्यांच्याकडून केले जात होते. अशाच अतिउत्साही प्रकारांमुळे पाण्याचा अंदाज न आल्यानं अनेक पर्यटकांचा या ठिकाणी मृत्यू होत असतो. मात्र आजवर झालेल्या दुर्घटनांकडे डोळे झाक करून पुन्हा एकदा पर्यटक उल्हास नदीत जीवघेणे स्टंट करत असल्याचं आता उल्हास नदीवर सुद्धा सुरक्षारक्षक नेमावे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.